तर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदे सध्या शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवतीर्थावर पोहोचलेले आपल्याला दिसतायत। तर बाळासाहेब ठाकरे यांची 98वी जयंती आहे आणि त्याच निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला शिवतीर्थावर पोहोचलेले दिसतायत। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण सध्या पाहतोय बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवतीर्थावर पोहोचलेले आपल्याला दिसतायत। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आता एकंदरीत बाळासाहेब ठाकरे यांचा एकंदरीत त्यांचा अभिवादन करण्यासाठी जे आहेत ते रिगल येथील पुतळ्याजवळ पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्या हातातून जी आहे ती पुष्पवृष्टी आणि हार घालण्यात आलेला आहे बाळासाहेबांना आणि तसेच अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे। आपण जर पाहिलं तर याच पुतळ्याच्या समोर एक छोटेखानी स्टेज मंडप टाकण्यात आलेला आणि या मंडपावर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासूनच बसलेले होते आणि आता थोड्या वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हाती आता जे हार तुरे जे आहेत ते घातले जातात बाळासाहेबांना। त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर वरती अब्दुल सत्तार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेत अब्दुल सत्तार सुद्धा आहेत आणि मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत। आपण जर पाहिलं तर शिवसेना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी जेव्हा पक्ष बदलला तेव्हा म्हटलं होतं की आम्ही बाळासाहेबांसाठी पक्ष बदलला, बाळासाहेबांच्या विचारांसाठी पक्ष बदलला आणि त्याच अनुषंगाने आज जेव्हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्या अनुषंगाने एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे ते अनेक ठिकाणी म्हणजे बाळासाहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी आठवण तिथे जाऊन भेटी देण्याचा एकंदरीत आजचा संपूर्ण दिवसाचा आराखडा आणि त्यातच रिगल सिनेमा म्हणजेच मुंबईतील फोर्ट कोलाबा भागातला जो बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला त्यांनी जे ते हार घालून आता अभिवादन करून पुष्पवृष्टी करताना आपल्याला पाहायला मिळते। गौरी, नक्कीच अजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजून कोणकोणते नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत? आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी आहेत, आमदार आहेत। आता वरती त्यांच्यासोबत जे ते अब्दुल सत्तार जे ते आपल्याला पाहायला मिळतात। त्याच जोडला जर पाहिलं तर खाली म्हणजे या पुतळ्याच्या समोर जो एकंदरीत एक मंडप टाकण्यात आलेला आहे, या मंडपात जे ते त्यांच्या प्रवक्त्या असतील, आशा मामडे असतील, यामिनी जाधव ज्या शिवसेनेच्या आमदार आहेत, शीतल म्हात्रे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच जोडीला इतर जे शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि आमदार आहेत हेही त्या मंडपात उभे आहेत। सध्या अभिवादन करण्यासाठी आणि हार घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते वरती गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच अजय, शिवतीर्थावर कसं वातावरण आहे, किती प्रमाणात सध्या कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले आहेत? एकंदरीत जर पाहिलं तर शिवतीर्थावरही सकाळपासूनच जी ती बाळासाहेबांच्या विचारांच्या अनुयायांची किंवा मग शिवप्रेमींची जी आहे ती रांग लागलेली पाहायला मिळत होती। काही कार्यकर्ते जे आहेत ते थेट चालत जे ते ज्योत घेऊन मशाल घेऊन जे शिवतीर्थावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने एकीकडे शिवतीर्थावर जी आहे तीही गर्दी सकाळपासूनच आहे अभिवादन करण्यासाठी आणि तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत किंवा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर तिथे काही छोटे कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आलेला आणि त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते तिकडे अभिवादन सोहळा असेल किंवा मग हा सोहळा एकंदरीत पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच अजय, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत। आपण जर पाहिलं तर अनेक कार्यकर्ते अनेक वेगवेगळ्या भागातून आपल्याला आलेले पाहायला मिळतात। सोलापूर असेल, परभणी असेल, सगळ्याच भागातून जे या ठिकाणी लोक जी आहेत ती दाखल झालेली जमलेली आहेत आणि त्याच ठिकाणी जर बघितलं तर आपण या चित्रात सगळ्या दृश्यात बघितले तर मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत खासदार राहुल शेवाळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच यामिनी जाधव असतील, महिला कार्यकर्त्या असतील, शीतल म्हात्रे असतील, आशा मामेडे असतील, त्या अशा अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी जे या ठिकाणी पाहायला मिळतील। सदा सरवणकर म्हणजे जे दादरचे निवडून आलेले आमदार शिवसेनेचे आमदार ते सदा सरवणकर या ठिकाणी आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनी हात जोडून जे ते बाळासाहेबांना वंदन केलेले, हार घातलेले आणि ते आता कार्यकर्त्यांसोबत एकंदरीत सगळ्यांचं जे ते फोटो सेशन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला यामिनी जाधव जे आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। राहुल शेवाळे जे शिवसेनेचे खासदार आहेत आणि लोकसभेत जे गटनेते होते शिवसेनेचे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि असे
अनेक कार्यकर्ते महिला जे आहेत नक्कीच अजय, तर आपण पाहतोय सध्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत.